विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विदुला दिवेकरनी मला सांगितलं की तुम्ही 96च्या बॅचची मुलं एकत्रित येणार आहात, गेट टुगेदर करणार आहात. ते ऐकून खूप आनंद झाला. कारण खरं बोलायचं तर हीच खरी मैत्री असते, लहानपणी होणारी. नंतर आयुष्यात व्यवहाराच्या टप्प्यावर आपल्या खूप माणसं भेटतात, पण ती तशी मैत्री पुन्हा होऊ शकत नाही. आणि ती मैत्री जगायसाठी, त्या मैत्रीला उजाळा देण्यासाठी तुम्ही एकत्रित येत आहात, हे खरंच खूप छान आहे. आता तुम्ही सगळे मोठी झालेला आहात. विदुलानी मला थोडंसं सांगितलं की महिला दिनाच्या संदर्भातही मी काहीतरी बोलावं. मुलांसाठी मी एवढंच म्हणेन की तुमच्या घरातल्या महिला म्हणजे तुमची आई, तुमची पत्नी यांना सन्मानानं वागवा. आणि मुलींना मी असं म्हणेन की आता आजकाल वुमन एम्पॉवरमेंट हा इतका शब्द कळीचा झालेला आहे, पण त्याच्या बेगडी ह्याच्यावर भुलू नका. आपली महिलांची शक्ती खरी, आपलं जे आहे स्त्रीत्व, आपलं मार्दव ते जपा. जरी तुम्ही खंबीर झालात, मिळवायला लागलात, तरी आपलं नैसर्गिक मृदुता आपली घालवू नका. कारण या मृदुतेवरच आपण कुटुंबाला बांधून ठेवतो, घरातल्या माणसांना बांधून ठेवतो, आणि ते फार गरजेचं आहे. आता मुलामुलींना सगळ्यांनाच सांगावंसं वाटतं की घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना आदर द्या. घरातल्या मुलांच्यासाठी अतिशय प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण वातावरण घरात ठेवा. केवळ दहशतीखाली मुलं शिकू शकत नाही, तर ती आनंददायी प्रक्रिया असली पाहिजे. अभ्यासाचा आनंद मिळवण्यासाठी तुमच्या मुलांना तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करा, तो आनंद द्यायचा प्रयत्न करा. आणि ह्यासाठी त्यांचे तुम्ही आधी पहिल्यांदा मित्रमैत्रीण व्हायला पाहिजे. आईसुद्धा जरी आईच्या भूमिकेतून असेल, वडील वडिलांच्या भूमिकेतून असतील, तरीसुद्धा त्यांना तुम्ही मित्रासारखं वागवलं, विश्वासात घेतलं, तर तुमच्या आयुष्यातली पुढची खूप वर्ष सुखासमाधानात जातील. केवळ पैसा हे ध्येय नाही आहे, तर त्या पलीकडं त्या मुलांना काही संस्कार देणं, त्यांना सुसंस्कृत करत असताना आपलंही आयुष्य समृद्ध होत जातं. आणि ह्या समृद्धीचा सगळ्याचा आनंद घेत तुम्ही अतिशय प्रसन्नपणे आणि खूप दीर्घायुषी जगा. प्रकृती जपा, व्यायाम करा. कारण आज नुसतं पैशाच्या मागे आपलं मशीन होत चाललं आहे, असं नका होऊ देऊ. तर त्यासाठी तुम्ही तुमची प्रकृती जपा, अतिशय चांगल्या पद्धतीनं दिवस घालवा. त्याचं एक सुनियोजित नियोजन असावं. आणि हे सगळं करत असताना पुन्हा आपण माणूस आहोत याची जाणीव ठेवून सगळ्या समाजातल्या घटकांबरोबर आपलं आयुष्य चांगलं जावं, या दृष्टीने ते समायोजन करून तुम्ही चांगलं आयुष्य जगा. आणि हीच तुमच्यासाठी माझी सदिच्छा आहे.